पॉपकॉर्न विकत घेता तुम्ही, त्यावेळी ₹100 स्मॉल पॉपकॉर्न आणि ₹250 लार्ज पॉपकॉर्न असं एक गणित असतं. बऱ्याच वेळेला ना ₹220 एक मीडियम पॉपकॉर्न दिला जातो. सो इथं काय होतं, की डिकॉय प्राइस टाकली जाते, की ₹230 मीडियम. मग ग्राहक काय विचार करतो, की ₹20 एक्स्ट्रा देऊन मला ₹250 लार्ज मिळतोय, तर मी तो लार्ज घेतो ना, मी कशाला 230 टाकून मीडियम घेऊ. तर हेच आपण इथं थोडंसं डिकॉय इफेक्ट टाकलेला आहे, की मुद्दाम 230 प्राइस अशी ठेवली, की जिथं ₹20 एक्स्ट्रा देऊन आपला लार्ज प्रॉडक्ट विकायला आपल्याला भाग पाडतो. तर याला म्हणतात डिकॉय इफेक्ट. आणखी काही सायकॉलॉजिकल ट्रिगर, त्याला कॉग्निटिव्ह बायस असं म्हणतात, ते आपण बघूया. सो कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धीशी संबंधित आणि बायस म्हणजे कल, पूर्वग्रह ज्याला आपण म्हणतो. सो कॉग्निटिव्ह बायस बऱ्याचदा ग्राहकाचा असतो. सो मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, की एखाद्या हॉटेलच्या मेनूवर सगळ्यात महागडी डिश सगळ्यात वर का लिहिलेली असते? किंवा एखादा सेलिब्रिटी हा साबण वापरतोय म्हटल्यावर आपल्याला तो साबण चांगला वाटू लागतो. यालाच विज्ञानाच्या भाषेमध्ये कॉग्निटिव्ह बायस किंवा बुद्धीशी संबंधित किंवा एक सायकॉलॉजिकल कल असं म्हणतात. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, की एक इम्प्रेशन क्रिएट झालं, पहिलं इम्प्रेशन किंवा एक इम्प्रेशन क्रिएट झालं, तर तेच बराच काळ ग्राहकाच्या डोक्यात बसतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कंपनीचा एक प्रॉडक्ट चांगला आहे, म्हणजे दुसरा पण चांगलाच असेल असं, किंवा एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या ब्रँडचा एक गुण आवडला, तर सगळेच गुण चांगले असतील असं आपण गृहीत धरतो. म्हणजे समजा तुमची वेबसाईट आहे, वेबसाईट अतिशय सुंदर केली आहे, त्याच्यामध्ये ग्राफिक्स चांगले आहेत, कलर्स चांगले आहेत, खूप प्रोफेशनल वेबसाईट आहे, तर त्यांचे प्रॉडक्ट ही तेवढेच दर्जेदार असतील, असा एक सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट होऊन जातो. तर याला म्हणतात द हॅलो इफेक्ट. म्हणजे तुमच्या वेबसाईटचं डिझाइन, तुमचं प्रेझेंटेशन हे टिपटॉप असेल, तर तुमचा प्रॉडक्ट सर्व्हिसेस पण तितकंच टिपटॉप असेल, असं ग्राहक समजतो. याला म्हणतात द हॅलो इफेक्ट. आणखी एक इफेक्ट आहे, त्याला म्हणतात द प्लॅटफॉर्म इफेक्ट. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, चुकीनं काहीतरी गोष्ट घडली, तर एखादा तज्ञ किंवा एखादा ब्रँड म्हणून आपण ती चूक मान्य करतो आणि कमतरता मान्य करतो आणि क्लायंटला सांगतो, की आम्ही ही सुधारू. फॉर एक्झाम्पल, आम्ही आता 2 नंबरला आहोत आणि आम्ही ना खूप हार्ड ट्राय करू आणि पहिल्या नंबरला आहे. इथं काय करतो आपण, इथं आपण आपला दुसरा नंबर मान्य करतोय मुद्दाम. पण एक दावा करतो, की आम्ही पहिल्या नंबरला येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तर अशी छोटीशी प्रामाणिक कमतरता मुद्दामून सांगून देणं क्लायंटला, तर हा पण एक न्यूरो इफेक्ट आहे किंवा न्यूरो मार्केटिंग, न्यूरो ट्रिगर आहे मार्केटिंगच्या, ॲडव्हर्टायझिंगच्या केसमध्ये. आणखी एक इफेक्ट असतो, त्याला म्हणतात झायगर्निक इफेक्ट. म्हणजे बऱ्याच वेळेला ना मेंदूला आपल्या अधुरी राहिलेली गोष्ट पूर्ण नाही झाली, की त्याच्यावर तो जास्त लक्ष देतो. म्हणून बऱ्याच वेळेला बघा, व्हिडिओमध्ये बरेच कंटेंट क्रिएटर म्हणतात, की ह्या गोष्टींना आपण पुढच्या भागात बघणार आहोत, किंवा आता अगदीच धुरंधर नावाचा मूव्ही आला, त्याच्यामध्ये दुसरा पार्ट केला गेला, बाहुबली आला, त्याचा दुसरा पार्ट केला गेला. सो अर्धवट राहिलेली गोष्ट पुढं नंतर कंप्लीट करू असं दाखवल्यानंतर बऱ्याच वेळेला मेंदू आपला त्यात गुंतून राहतो. एक सस्पेन्स क्रिएट होतो. त्याला म्हणतात झायगर्निक इफेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी मार्केटिंगमध्ये आपण वापरल्या, आपल्या बिझनेसच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये वापरल्या, तर आपण आपल्या प्रॉडक्टचा, सर्व्हिसचा सेल्स किंवा विक्री वाढवण्यासाठी नक्कीच फायदा घेऊ शकतो.